रूप पाहता लोचने सुख झाले घातला दुकान Amen.
Oh,
घातला दुकान देती आलिया सिदान संत उदार उदार भरल्यानंत भांडार कडक थोडस मांग त्याची पुरे धनी आणि एकाची उरे संत उदार उदार भरल्यानंत भांडार तुका मने पोते भरले लोहेरिते संत उदार उदार भरल्यानंत भांडार विठाला घातला दुकान देती आलिया सिदान संत उदार उदार भरल्यानंत भांडार महायोग पीठे तठे भीमरथ्यं वर्मपुंडलीकाय दातुं मुनींद्रेहि
समागस्तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी विठला विठला ज्या ठिकाणी या धर्ममंडपात बसत असताना थोडा आतात या तोपर्यंत सुरूच करत नाही या पब्लिकच्या समोर या या हा एकूण एकाचा आधार होते या विठाला विठाला ज्या तुकोबारायांचा अभंग सेवेकरता निवडला त्या तुकोबारायांनी 4 चरणाचे अभंग का लिहिले असतील 4 चरणाचे कारण चालणारा प्राणी 4 पायाचा असतो किती 4 पण ते वाकडा असला तरी चालायला सरळ असतो पण मात्र मनुष्य नावाचा प्राणी 2च पायाचा आहे तरी ते वाकडा चालतो म्हणजे एखादा आडवा आलं सप्ताह बंद असं असते म्हणून यायला 4 पद्धतीने आवळायला 4 चरणाचे अभंग निवडतात विठाला अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा पर्याय देणं कीर्तनकाराचा आद्य कर्तव्य आहे तरी प्रथम वर्ष महाराज आपल्या इथे चालू असलेला गारळाची वाडी त्रिदिवसीय कीर्तन महोत्सव व बाळूमामा चरित्र कथा सायंकाळचे कीर्तन आहेत कीर्तनाचा अवश्य लाभ घेत असालाच जास्त आणि तसाच आपल्या इथे श्री संत बाळूमामा व विश्वसंत फुलाजी बाबा यांच्या कृपेने व तसेच वैकुंठवासी हरिभक्त परायण नारायण महाराज मोरवडकर
व तसेच श्री वैकुंठवासी हरिभक्त परायण राजाराम बापू लिंबीकर बरोबर हो. यांच्या कृपा आशीर्वादाने चालू असलेला आपला हरिकीर्तन सोहळा सप्तात म्हणा येणार नाही है की नाही. तसेच आपल्याला कथेला लाभलेले आमचे गुरुवर्य हरिभक्त परायण मुरलीधर महाराज कोठुळे आणि तसेच गायनाचार्याला साथ करणारे वैष्णव टाळकरी हरिभक्त परायण गोविंद महाराज मस्के, तसे वैष्णव टाळकरी लोडबा माऊली, तसेच वैष्णव टाळकरी नामदेव माऊली, तसेच हरिभक्त परायण मौजेकर, तसेच चोपदार तुम्ही दंदन दिसायली मला लय मला तुमचंच घेऊ वाटायला आणि तसेच ज्या पद्धतीने आमच्या मुखातून शब्द निघतो तसं मृदंगावर बोल टाकायला रक्त घासावं लागतं बरं का त्याला. टाळ्या वाजवा जरा. तसेच मृदंग महर्षी हरिभक्त परायण संदीप महाराज बेले मोरवड, तुमचं नाव ऐकून होतं पण आज पाहिलं. तसेच संस्थेतून आलेले आमचे बंधू आणि उपस्थित सर्व गावकरी यांच्या चरणाला स्पर्श करून अभंगाकडे वळण्याचा प्रयत्न करू. मस्तक हे पायावर चिंतनाला वळण्यापूर्वी अभंगाचा अल्प परिहार द्यावा लागतो. वारकरी दंड काय? तुकाराम महाराज या अभंगातून काय सांगतात? तुकाराम महाराज या अभंगातून काय सांगतात? संतांचं उदार तत्व स्पष्ट करतात. विठाला ज्या महाराजांचा अभंग सेवेकरता घेतलेला त्या महाराजांचं चरित्र थोडं पाहायला नको? कोण तुकोबर आहे? जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, विचाराची कळ, तुकाराम तुकाराम. जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, विचाराची कळ, तुकाराम तुकाराम. त्या तुकाराम महाराजांचा अधिकार काय? सर्वांना पाठ आहे, सर्व बसले तर सर्व प्रमाण त्यांना माहित आहे. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेय. पण त्या पुढचं काय माहित आहे का? धन्य ज्याने केला हा पुरुषार्थ
पुरुषार्थ केला. त्यापेक्षा काय, अनुरेणू या ठोकरा अनुरेणू या ठोकडा तुका आकाशा एवढा. आता आकाशा एवढं कोण आहे? तुकाराम महाराज आहेत. बर, अणु आणि रेणूपेक्षाही मोठे आहेत. आता अणु आणि रेणू यामधला फरक काय? सकाळी उठता का सूर्याच्या आत? सकाळी सूर्याच्या आत उठत असते त्याला अणु रेणू माहित असते, आहे ना. आमचे काकडा भजनवाले उठत असते. अणु आणि रेणू, अणु म्हणजे सूर्य येण्याच्या आधीचा प्रकाश, रेणू म्हणजे सूर्य येण्याच्या नंतरचा प्रकाश. विठ्ठला विठ्ठला. आपल्याला इथे यावं लागते. संत येतात, देव अवतार घेतो. का? आपल्याला जन्माला यायचे तीनच कारण. याच्यात सर्वप्रथम आपण सांगितलंय देव येतो. इथे कशा करता देव येतो? ज्या वेळे धर्माची हानी होईल, यदा यदा हे धर्मस्य, सर्वांनाच पाठ आहे, सांगत कामच नाही. जब जब होय धर्म की हानी, तेव्हा देव येतो. त्यानंतर संत येतात. इथे कशा करता येतात? येथे उपकारासाठी. येथे उपकारासाठी. घर जावं तुमची, घर जावं तुमची. संत येथे उपकार करायला येतात. आणि मनुष्य इथे तीन कारणाने येतात. येतोच, च लावलं की बरोबरच. विठ्ठला मनुष्य इथं यायलाच लागते मनुष्याला. त्याचे तीन कारण. पहिलं कारण कर्म, दुसरं कारण वासना, तिसरं कारण पाप पुण्य. आता पहिलं कारण पाहू, वासना. का? मनुष्य इथे वासना शिल्लक मनुष्याची राहिली, इथे जन्माला यावं लागतं. काय? वासना शिल्लक राहिली. वासना म्हणजे काय हो? मरणाच्या शेवटी आपल्याला जे आवडलं आणि ते आपल्याला हवंसं वाटलं, त्याला म्हणतात वासना. काय? वासनेमुळे जन्माला यावं लागतं. बरं, मनुष्याला जाऊ द्या. इथे जे तपी महर्षी यांना सुद्धा जन्माला यावं लागतं वासनेमुळे. तुकाराम महाराज सांगतात, तरी तपोबळी तरी तपोबळी. तरी तपोबळी जन्मधरी. कोण एवढा तपी होता? त्यांना जन्म परत घ्यावा लागला. भागवत काळ. काय? राजा भरत घराचं सर्व वैभव सोडून अरण्यात गेले. काय?
सर्व सोडून आता त्यांच्या इथे काय काय होत? 18 भार वनस्पती पोळे पुष्प तोहती आणि काय 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती. ज्या घरी कुळ स्त्रिया राजराणी व संपत्ती. काय सांगलं? 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती. त्याच्या राज्यामध्ये 12ही महिने नदीला पूर. आपण आलो तेव्हापासून वढा कोरडा विठाला आणि आपल्याला काय पावसाळा जरी सुरू झाला टँकर गावात आणावं लागते. तुम्हाला भाषा कळायली का नाही? असे टुकुमुकू 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 पाहिले माझ्याकडे बटाटे सोलल्यावाने. का तुम्हाला काय दिसायलो? महाराजच दिसायलो का पोत्राच दिसायलो? माना डोलवा काहीतरी डोलवल्या पाहिजे. मला प्रतिसाद मिळला की मी जास्तच बोलतो. विठाला विठाला. त्यांच्या राज्यामध्ये 12ही महिने नदीला पूर असायचा. आपल्या याच्यामध्ये नाही. आणि त्यांच्या घरामध्ये ज्या घरी कुळस्त्रिया राज्य राणी व संपत्ती एवढे धनवान राजा असताना एवढा मोठा संसार असताना त्यांनी संसाराला बाजूला केलं. मला सांगा आपल्याला संसार सोडता येते का? बरं जाऊ द्या. त्यांच्या घरी कुळस्त्रिया होत्या. आपला संसार सांगू का जरा 2 भाषेत? 2च मिनिटं. आपला संसार असा 100 बायको 2 चिपडे पोर उग्ग संसार संपला आपला. काहीच नाही. आणि त्यांचा संसार एवढा मोठा असून त्यांनी देवासाठी काय केलं? देवासाठी घेऊन जोग अवघा भोग अवघा भोग अवघा भोग देवासाठी घेऊन जोग अवघा भोग त्याची गेला. आम्ही जोग महाराज संस्थेतले म्हणून जोग घेतला विठाला. राजा भरतानी आपलं घर संसार प्रपंच सोडला आणि यमुने मातेच्या कडेला गेले आणि कडेला बसून त्याने फक्त एकच भजन चालू केलं. ते म्हणजे कसं? हरी शरणम हरी शरणम हरी शरणम हरी शरणम हरी शरणम मला हरी शरणम हरी शरणम. ज्याला हात आहे तर तेच म्हणा. हरी शरणम 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 हरी असं भजन करत असताना काही वर्ष गेले पताच नाही.
काही वर्ष निघून गेले, कालावधी निघून गेली आणि पताच नाही. आता भरत राजाचा जड भरत राजा झाला आणि आपल्या पर्णकुटीमध्ये ध्यान धारणा करायची आणि देवाला सतत आळवायचं. पण एका ठिकाणी एक दिवस असा प्रसंग घडला. राजा जड भरत यमुने मातेमध्ये गेला. सूर्याला आरत्या द्यावी म्हणून खाली मातीचं पाणी घेतलं ओंजळीमध्ये आणि ओंजळीमध्ये पाणी घेतल्यानंतर हरणाचं पाडस त्या ओंजळीत आलं. काय आलं? पाडस. पाडस म्हणजे काय? पिल्लू. सगळ्याला पिल्ले आहे तर सांगत नाहीत. पिल्ली. आता कोणतं कशाचं पिल्लू आहे ते सारखं सांगते. आणि ज्या वेळेस पाडस हातामध्ये आलं, थोडं शांत करा. पाडस हातामध्ये आलं आणि जडभरत राजाने सूर्याला आरत्या द्यावी. खाली गेलं तर पातक आणि त्याला काही झालं तरी पातक. ज्या वेळेस वर पाहिलं हे पाडस कशाचं आहे, लहान पाडस ओळख येत नाही बरं लवकर. आणि त्यावेळेस वरत पाहिलं एका हरणीला सिंहाने खाल्लं होतं, वाघाने खाल्लं. काय? एकच घ्या त्याच्यात. वाघाने खाल्लं होतं. आणि आता याला सोडून देता येत नाही. आपल्याला आपल्या कुटीमध्ये न्यायचं. कुठे? पर्णकुटीमध्ये. पर्णकुटीमध्ये नेलं. त्यावेळेस त्याला एकच ध्यास लागला. आता जसं जसं पाडस मोठं व्हायला, माझा हरीण, माझा हरीण. देवाचं ध्यान बाजूला. वासना सांगायलो ध्यान ठेवा. लाईट पेटले पाहिजे लवकर. काय? माझा हरीण, माझा हरीण, माझा हरीण. ज्या वेळेस पाडस मोठं झालं आणि जड भरत राजा ध्यान सोडून माझ्या हरणानं काय खाल्लं का, माझ्या हरणानं पाणी पिलं का, माझा हरीण कुठं असेल, हे गुन्ह्या माळाला फिरत असेल आणि हे एखादी हरणी सापडल्यावर जाणार तर नाही, असं त्याच्या मनामध्ये ध्यास लागला. आणि शेवटी हरण हरीण, हरण हरीण, हरण हरीण, हरण हरीण म्हणता म्हणता प्राण सोडला आणि त्याच्यामुळे जन्म घ्यावा लागला. काय? जड भरत राजा हरणी गर्भी गेला. गर्भी गेला. घातला वासनेने. आता एवढे तप करणारे ते सुद्धा वासनेमुळे पुन्हा जन्म घ्यावा लागला. पुन्हा जन्म हरणाचा आणि त्याच्यानंतर डबल भरताचा जन्म घ्यावाच लागला. मनुष्य किरकोळ आहे हो. कोट धुंदडामध्ये पंथी लावता विठाला. त्यानंतरच मनुष्याचं कारण कोणतं? कर्म. कर्म एवढं सूक्ष्म आहे. जोग महाराज संस्थेमध्ये एका कर्माचे 4 उपकर्म शिकवले जातात. त्याचं एकच पाहून पुढे जाऊ. ज्या वेळेस आपण जेवायला बसतो, भोजनाला बसतो, त्यावेळेस ताटाला आपल्याला अर्ध द्यावे लागते. ते किती द्यावे लागते? अर्धा तांब्या. बोला काय ते? अर्धा तांब्या का एक बकेट? कर्म सूक्ष्म कर्म सांगतो बरं का. उडदाच्या डाळीचा अर्धा भाग, उडदाच्या डाळीचा अर्धा भाग पूर्ण ताटाला फिरला पाहिजे. नाही फिरला तर नाही फिरला तरी पातक. आणि त्या दाण्याच्या जास्त जरी थेंब पडला तरी मदिरा पिल्याचं पातक. आणि आता विचार करा, जाऊ दे तुमचं सोडा आमचं सांग. वारकऱ्याचा नियम, बस ते घ्या टाका पाणी. किती? याच्यावरी आम्हाला किती लागल? विठाला विठाला.
मुरलीधर महाराज आपल्या घेऊन सांगलं तर बरं, हो यायच्या घ्यान मग ही गाडी अडवली तर यायची. ह्या गाडीला लाईट नाही तर, या गावची नाही सर्वांची. आणि अडवले तर करावं काय, म्हणून आपल्यावर घेऊन सांगावं लागते. बरं, आता एवढं कर्म आपल्याला जमेल का? जमेल का आपल्याला? म्हणून आपल्याला डबल जन्म घ्यावा लागतो. आता तिसरं कारण म्हणजे काय? पाप आणि पुण्य. पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी. प्राणी, प्राण घेऊन जाणारा प्राणी. म्हणून आपल्याला पण प्राणीच म्हणलं. मी पहिलेच सांगितलं सुरुवातीलाच, 2 पायाचं. तुम्ही दुसरा विचार करसाल बरं, विठाला काय. आता आपल्याला कर्माने, हे जरा वाढायला का? नाही आवाज मस्त आहे माऊली. बरोबर. बरोबर. काय? कर्म, वासना, पाप पुण्य यामुळे आपल्याला जन्माला यावं लागतं. आणि संत, आता संताकडे थोडं वळू. संतांचं कर्म शिल्लक राहिलेलं नाही का? कर्मधर्म त्यांचा झाला नारायण. लय पळायला झोपतील हे. काय? कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. अहो, संत बोलले तरी कर्म, वा. मुके राहिले तरी कर्म. काय? संत मुके राहिले देवाला काळजी, हे काय पठ्या माग सांगा येत नाही. आणि बोलले तरी लय बडबड करायला दुसरंच काही माग. तसं काय? नारद मुनी लय बडबड करत गेले देवाकडे. आता आपली कथा चालू आहे संत चरित्र, म्हणून संत चरित्र जास्त घेतो बरं का. काय? नारद महर्षी, पदव्या भरपूर आहेत त्यांना, सरळ नाव घेण्याचा अधिकार आपल्याला नाही. नारद महर्षी ज्या वेळेस कृष्ण भगवंताकडे गेले आणि म्हणले, देवा मयास काय पाहिलं माहित आहे का? मी गोदावरी मातेच्या कडेला भ्रमण करत असताना, म्हणजे फिरत असताना मासुळीचा प्रपंच पाहिला. कशाचा? मासुळीचा. आणि आता मला लग्न करायची हौस लागली ते प्रपंच पाहून. मला नाही बरं त्याला. काय? नारद महर्षी अशी म्हणले. देव म्हणले, सांग मग कोणती पसंत आहे? देव म्हणले, जे म्हणला ते वर माळ तिच्या गळ्यात टाक, ती तुझ्या गळ्यात टाक. पण काय? नारद म्हणले, घरीच एवढे बाळ राहील, एक तरी द्या ना. काय? 16,108 16 सहस्त्र नारी घरामध्ये असताना एक द्या मला. देव काय म्हणला? जिथं मी नाही तिथं ती तुझी. बरं, आता नारद महर्षी काय म्हणणारे? देव चराचरात आहे, सर्व चराचरामध्ये देव आहे. मग नारद महर्षी सांगणारे काय गेले? 16,107 घर हिंडले. बातच हिंडते त्याच्यात, लग्नही लागते पण मोडते पण हे कीर्तन होय. काय? 16,107 घर हिंडले आणि शेवटचं घर म्हणजे पट्टर आणि रुक्मिणीचं. आणि नारद महर्षी गेले. गेल्यानंतर रुक्मिणी आईसाहेबाला विचारलं, देव आले का? पहिले आईसाहेब म्हणायचं बरं घाबरून. आणि काय म्हणे नारद महर्षी? देव आलेत.